शेवटचा पोलिसांच्या मागे तर लागणार नाही ना रे. मला खूप चिंता वाटते रे. आत्या वगैरे सगळेच टेन्शन मध्ये आहेत. नाही राधा, अगं सगळं व्यवस्थित झालं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये बघ. खरंच ना? तुला माहितीये का, बाबा आत्या खूपच टेन्शन घेतलंय रे त्यांनी. मला काहीच कळत नाही कसं समजावं त्यांना. अगं राधा, सगळं व्यवस्थित झालं आहे, तू काही काळजी करू नको. आणि आम्ही आहोत ना, तू कशाला काळजी करतेस? नाही रे, पण काळजी वाटते ना. अनन्या, अगं असं करून कसं चालेल? हे बघ, तू औषध घेतलंच नाही, घे ना औषध घे. नको अनिरुद्ध, नको रे मला औषध. अरे काय करू बरं वाटून सांग ना. आणि काय करू त्यांचं? माझं तर आयुष्याचंच वाटोळं झालं रे. एक आशेचा किरण माझ्या पोटात वाढत होता, पण आता तो सुद्धा राहिला नाही रे. मग काय करू मी जगून, सांग ना. अनन्या, अगं सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. प्रत्येक गोष्टीचा क्रम हा ठरलेला असतो ना, तो टाळता येत नाही, बदलता येत. हे बघ, तू औषध घे आणि आराम कर. हे बघ, घे. जास्त विचार करू नकोस, तू आराम कर. माहितीये मला, तू आहेस सोबत, म्हणूनच तर हे सगळं घर आमचं एवढं. अरे मगाशी माहितीये केवढा मोठा प्रसंग आला होता. तू काही काळजी नको. हो रे, मला माहितीये. अनिरुद्ध, अरे कशी आहे अनन्या? अरे बाळ राहिलं नाही, त्याचा खूप त्रास होतोय तिला. साहजिकच आहे रे. कुठल्या आईला सहन होणार आहे आपल्या बाळाचं जाणं? जाऊ दे, मी तिला समजावते. मी जाते तिच्या समोर. जा. तू काळजी करू नकोस अनिरुद्ध. थँक्स राधा, थँक्स. थोडा वेळ लागेल अनिरुद्ध. हो, घडलेल्या घटनेवर थोडा काळ जायला हवा. अरे पण तिने आता औषध तरी घ्यायला नको का? अरे किती समजवतोय तिला, ऐकतच नाही बघ. बघ, तू काही काळजी करू नको. अनन्याने स्टेटमेंट मात्र चांगली दिल्या. ही घटना इथे घडली, रात्री 11-12च्या दरम्यान इथे घडली. इथे तर कशी घडली, का घडली हे कोणालाच माहिती नव्हतं. मग पोलिसांना कसं काय कळलं? अरे पोलीस येणं साहजिकच होतं, कारण सारंगने जरी पोलिसांना सांगितलं नसेल तरी हॉस्पिटलमध्ये जिथे आपण अनन्याला ऍडमिट केली होती तिथून अपघाताची केस म्हणून ते पोलिसांना कळवतीलच ना. पण अनन्याने व्यवस्थित स्टेटमेंट दिल्या. चांगली नाही रे, चुकीची स्टेटमेंट दिली तिने. अरे आत्महत्या करण्याच्या हेतूनं तिनं या विहिरीत उडी मारली आणि साल्यानो स्वतःला वाचवण्यासाठी तिचा तोल जाऊन विहिरीत पडली अशी खोटी साक्ष द्यायला लावली तुम्ही. हे बघ, पोलिसांशी काय बोलावं हा सर्वस्वी अनन्याचा निर्णय होता. ती तेच बोलली, तिला जे योग्य वाटलं. तिच्यावर कुणीही कसलाही दबाव टाकलेला नव्हता. अच्छा, तिच्यावर दबाव नव्हता? अरे मग ती खोटं का बोलली? कधी कधी सत्य जगवण्यासाठी खोटं बोलावं लागतं. अनन्याने कोणतंही पाप केलं नाही, लक्षात ठेव. कोण बोलतोय बघा. अरे पाप पुण्याच्या गोष्टी करणाऱ्या म्हणजे अजून किती पाप घडले तुला माहितीये?
शोभत नाहीये. सत्य काय आहे ना या त्या गावाला माहिती. कळलं? नाही नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही फक्त तर्काचे मनोरे रचतायत आणि त्याला खतपाणी तू घालतोय. अरे मग सत्य काय आहे ना ते तू सांग ना. तुला सांगायची गरज वाटत नाही मला. अरे गरज वाटत नाही की सांगायला तोड नाही तुला. अरे एखाद्या मुलीच्या असह्यतेचा फायदा घेऊन त्याच्या आबरूशी खेळणारा तू. सारंग, हे आदित्य थांब. सारंग लक्षात ठेव, विचारांनी लढणाऱ्यांना कधी क्रोध येत नाही असं समजू नकोस. जर क्रोधाचा उद्रेक झाला तर तुझ्या खानदानासहित तुझ्या खानदानाची राख रांगोळी करायला वेळ लागणार नाही. मला धमकी देतोयस? मला धमकी देतोयस? आव्हान करतोय तुला, आव्हान करतोय. या पुढे इथं येण्याचं जर धाडस करशील तर न्यायालयात जाण्या अगोदर तुझा न्याय करून टाकेल. आता याला धमकी समजला? कोणाची? अरे माझ्याशी माझ्याशी न्यायालयाच्या गोष्टी करतोस. अरे पुरा पडशील का मला? तुझं जेवढं वय आहे ना तितके खटले आहेत माझ्यावर, समजलं? अरे त्यात अजून एकाची भर पडेल तेव्हा मला काही फरक पडत नाही. तू तुझं स्वतःच नुकसान करून घेशील, समजलं? अरे हा सारंग ना कधी कुणाला घाबरला ना इथून पुढे घाबरणार. आणि आता तर नाहीच नाही. कारण हा अख्खा गाव माझ्या पाठीशी उभा आहे आता. आणि माझा बाप माझ्या पाठीशी उभा आहे, लक्षात ठेव. महाग पडेल तुला. इतकी भयानक अवस्था करेन ना मी तुझी. शेवटी माझ्याकडे दयेची भीक मागशील, भीक. अरे त्यावेळची आम्ही नाही, तू वाट पाशील. दयेची भीक मागण्याच्या लायकीचा पण ठेवणार नाही तुला. चल निघ आता इथून. भरपूर झाला तुझं, निघायचं आता इथून. त्यापेक्षा किटली गरम. कोणाशी बोलतोय? जावई लागतो त्यांचा काय? मरणार. चला तू सुद्धा यांच्या बरोबर नक्कीच मरणार. अरे जा रे जा, तुझ्यासारखे 56 पाहिलेत मी. 57 आहे. अरे जा, पाहून घेईन तुला पण. आदित्य, अरे आमच्यामुळे तू उगीच त्याच्याशी वैर घेऊ नकोस. उगाचच काय अनिरुद्ध? अरे मित्र आहे मी तुझा. अरे हो. आणि मित्र संकटात असताना मी गप्प कसा राहू? अरे असं नव्हे रे, पण या सगळ्याचा तुझ्या आई बाबांना किती त्रास होईल माहितीये का तुला? अरे आई बाबांनीच सांगितलंय, अनिरुद्ध आणि त्याचे कुटुंब संकटात असताना त्याला एकटं सोडू नकोस म्हणून. अरे खूप महान आहेत रे तुझे आई बाबा, खूप महान आहेत. ते सुद्धा या घराला आपलं घर मानतात. अहो त्याच्या निर्णयाचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही ना, त्याचा त्याला राग येतोय आणि म्हणून तो सारखा इथं फेऱ्या मारतोय. जाऊ दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि उगाच वैर वाढून घेऊ नका. ठीक आहे तात्या. तात्या आम्ही काळजी घेऊ, फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळा. हा मी येतो आता. चल अनिरुद्ध. हा ये. बाय. चल. अनिरुद्ध, अनन्या खूप रडते रे, तिला त्रास होतोय. साहजिकच आहे, ती रडणारच. मला काय करू ते सुचत नाहीये. शांत राहा गं, तू नको रे बाळा एवढं टेन्शन घेऊ. अगं तिने गोळ्या सुद्धा नाही घेतल्या आता, माहितीये का? मी जबरदस्ती दिल्या तिला गोळ्या त्या. अरे अनन्या कशी आहे? आता ती बोलली ना, खूप रडतेय ती. अरे पण मग तू आता तरी तिच्याशी लग्न कर, तिला सुद्धा बरं वाटेल ना. अरे तुला तिच्याशी लग्न करावंच लागेल. तू लग्न केलंस ना तर सगळे प्रश्न मिटतील. आली बाबा, त्यांना लग्न करण्याचा तुम्ही आग्रह करू नका. अनिरुद्धचा आणि माझा संबंध
काही नाहीये. तो की नाही फक्त आमचा मित्र होता, फक्त मित्र होता आमचा. म्हणून मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत. अशी काय बोलतेस तू? कारण ज्याच्या बरोबर माझं लग्न होणार होतं ना, तो या जगात नाही आई बाबा. फक्त त्याचं बाळ माझ्या पोटात वाढत होतं. अहो काय बोलते ही? अगं ह्या घरात जेव्हा तू आलीस तेव्हा आल्या आल्या मी अनिरुद्धाची बायको अशी ओळख करून दिलीस ना आम्हाला. हो आई, हे सगळं कराय. अनिरुद्ध माझा नवरा आहे आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ त्याचं आहे असं मी समजत होते. कारण मी जीवनाची शिकार झाली होती आई. मला मागचं काही सुद्धा आठवत नव्हतं. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच मला सांगितलं की हाच तुझा नवरा आहे म्हणून. तुझी खूप सेवा करतो तो. अनिरुद्धचा आणि माझा संबंध कसा आणि कधी आला हे काहीच माहित नाही हो मला. पण तो ज्या प्रकारे माझी सेवा करायचा ना, ते सगळं पाहून डॉक्टरांनीच मला सांगितलं की हाच तुझा नवरा आहे म्हणून. आणि हे सगळं मी खरं मानायला लागले. पण आता मागचं सगळं काही मला आठवतंय आई. माझा होणारा नवरा अनिरुद्ध नसून निरंजन होता. होय, जो आता या जगात नाही. अगं अनन्या, तू हे काय बोलतेस? होय राधा, अनन्या बोलते ते सगळं खरं आहे. ती माझ्या मित्राची अमानत आहे, निरंजनची. निरंजन आणि अनन्याचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि ती दोघं लग्नही करणार होती. परंतु यांच्या लग्नाला त्यांच्या घरातून विरोध होता. कारण माझ्या भावाने निरंजनला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माझे वडील आणि भाऊ कसा आहे हे सगळं मला ठाऊक होतं. म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला. कारण एका मोहाच्या क्षणी आमच्याकडून खूप मोठी चूक झाली होती आणि ती चूक म्हणजे मला गर्भधारणा झाली होती. त्यामुळे लग्नाशिवाय पर्यायच नव्हता हो माझ्याकडे आणि घरी जाणं शक्य नव्हतं. परंतु आम्ही पळून जात असतानाच माझ्या भावाने माझा पाठलाग केला. आम्ही जीवाच्या भीतीने पळत सुटलो. तो ठार मारीत म्हणून आम्ही जीवाच्या भीतीने पळत सुटलो आई बाबा. आणि समोरच दिसणाऱ्या नदीत आम्ही उडी घेतली. निरंजनने या गोष्टीची मला फोन करून अगोदरच कल्पना दिली होती. परंतु मी पोचेपर्यंत या दोघांनी नदीत उड्या घेतल्या. पाठोपाठ मी ही नदीत उडी घेतली त्यांना वाचवण्यासाठी. परंतु मी दोघांना वाचवू शकलो नाही. फक्त अनन्या माझ्या हाताला लागली. पण निरंजनला मी नाही वाचवू शकलो. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या अनन्याला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो. 3 दिवसांनी अनन्या शुद्धीवर आली. बाबा, आई, जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं. ती कोण, कुठून आली, कशी आली हे तिला काहीच समजत नव्हतं. तिचा भूतकाळ तिला सांगू नका असं मला डॉक्टरनी स्पष्ट बजावलं होतं. तिच्या मनावर मोठा आघात होईल असं डॉक्टरचं स्पष्ट म्हणणं होतं.
त्यामुळे तिचा भूतकाळ तिच्यापासून लपवण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे अनन्या मलाच तिचा नवरा समजू लागली. अनन्या आणि बाळाला वाचवण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. कारण माझा मित्र निरंजन या जगात नव्हता. अनिरुद्ध मला वाचवलंस तसं माझ्या निरंजनला का नाही रे वाचवलंस तू? निरंजनला मी वाचवण्यासाठी त्याचा खूप शोध घेतला. आठवड्याभरानंतर निरंजनचं प्रेत माझ्या हाती लागलं. एका बाजूला माझ्या निर्जीव पडलेल्या त्या माझ्या मित्राचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला अनन्या आणि तिचं बाळ. काहीच कळत नव्हतं. ही तारेवरची कसरत मला करावी लागत होती. जर मी सत्य बोललो असतो ना बाबा, तर अनन्या आणि तिच्या बाळाचा बळी गेला असता. अनन्याला मोठा धक्का बसला असता. म्हणून बाबा मी काहीच बोलत नव्हतो आतापर्यंत. फक्त माझ्या मित्रासाठी, माझ्या निरंजनसाठी. मित्रा मला माफ कर रे. मी तुझा प्रेमांकुर नाही वाचवू शकलो रे. मी तुझा प्रेमांकुर नाही वाचवू शकलो. अरे खरं तर तू आम्हाला माफ कर. अरे तू तुझ्या मित्राला या अनन्याला वाचवण्यासाठी खूप मोठा त्याग केलायस रे. अरे खूप मोठा त्याग केलाय. माझ्यासाठी गावाचा रोष पत्करला. आई बाबांच्या नजरेतून उतरणं सुद्धा तू पसंत केलं. खरंच खूप महान आहेस रे तू. खूप महान आहेस राजा. पण तुझं मित्र कर्तव्य तू कधीच विसरला नाही. धन्य आहे. अरे धन्य आहेस रे तू. आणि धन्य आहे तुझे जन्म देणारे आई बाबा, ज्यांनी तुझ्यासारख्या रत्नाला जन्म दिला. माझ्या बाबतीत जे सगळं घडलं ना, तो दोष तुझा नाहीये रे. तो दोष माझ्या नशिबाचा आहे. अनन्या, खूप सोसलेस का तू? पण एवढं लक्षात ठेवा, तू आता एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हो ना बाबा? अनन्या, चल तू आता आतमध्ये. अगं राधा माफ कर मला. अगं वेडी बोलले कमी. तुला सगळ्या गोष्टीचा जाब सुद्धा विचारायला तयार झाले. पण मनाला लावून घेतलं नाहीस का तू? जरा माफ कर मला. अनन्या, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. असं नाही बोलायचं. चल आतमध्ये. आता मी तिला घेऊन जा. चल. हे तुझा ओळखायला चूक झाली ना आमच्याकडून. हे नेहमी तुझ्या डोळ्यात पाहणार आहे, पण यावेळी तुझ्या डोळ्यातलं सत्य कसं ओळखू शकलो नाही. अरे का माझ्या रक्तावर माझा विश्वास राहिला नाही. अरे माझा अनिरुद्ध असा वागूच शकत नाही. असं एकदाही मला कसं वाटू शकलं नाही. माफ कर रे मोरा, मला माफ कर. अहो बाबा काय करताय हे? अहो आई बापांनी मुलाकडे माफी मागायची नसती, त्यांना क्षमा करायचं असतं त्यांनी. बाबा
बाबा तुम्ही माझ्या कायम पाठीशी राहिलात म्हणून मला या जगाशी लढण्याला बळ प्राप्त झालं बाबा. लढ लढ पोर आता या दुनियेशी. हा बाप नावाचा पहाड तुझ्या पाठीशी आहे. तू लढत आता बाबा. ए कुठे जातोस रे? थांब झाल्या काय रे? ए कर्मच्या किती वाटणं हात मारलं तुझं काय कान फुटलं काय रे? ए बेवड्या काय झालं तुला? कशाला ओरडतो? हे बघ जो कुराट डोक्यात घाली ना बेवडा बोलायचा नाही सांगून ठेवतोय. तुझ्या बापाच्या पैशाची पितो काय रे मी? अरे पण स्वतःच्याच पैशाची पितोस ना बेवड्या. घालू घालू काय घोडत डोक्यात कुराट तुझ्या? ए येडा बेडा झालास काय? वाचाडा मेला कुठचा एवढा बोलू नको म्हटलं तरी परत परत एवढा बोलतो. आदित्यने सांगितल्यापासून कमी पिया लागलोय मी. अरे वा कमाल आहे. कायम नशेत असणारा पांड्या आज एका फालतू बोलत ऐकतो. कमाल आहे. अरे फालतू तो नाही तू आहे सगळ्यात तू. पांड्या एक नंबर झाल्या काही बोल नकोस. हे बघ पुरा नाही आता तो अंक फोडतात ना त्याला तो कोरून टाकली. माझ्या नाकात लागू नकोस. लय वाईट माणूस आहे मी सांगून ठेवतोय. आणि मी किती वाईट आहे याची तुला कल्पना नाहीये. अरे आग लाव तुझ्या त्या कल्पनास. तू इथं का आईला सांग? तू इथं का आईला आमच्या घरात? वालीत टाकलेलं घर आहे आमचं. इथं यायचं नाही. चल निघ चालू पाड. नाही तर तुझ्या भारतीय पैसे घेऊन नको गावात जाईल मागं. ए पांड्या तुकडचा मरशीला माझ्यातून सांगून ठेवतोय. या बघा काय पुराड माझ्या हातात आणि मरणाच्या धमक्या मला देतोय. तुला काय गंमत वाटते सगळी? गंमत वाटते काय? नाहीतर काय मेल्या अजून तुझं लग्न व्हायचं आहे तेव्हा या दादागिऱ्या बंद कर. नाहीतर लग्नाच्या आधीच तुझं 13वा व्हायचं. पांड्या तू आता माझ्या डोक्यात जायला लागलायस. हे बघ मी डोक्यात इतक्यात काय जायच नाही. जर हातात भेटेल ना तर उचलून डोक्यातच घालतो. आता पण घालून तुझ्या डोक्यात. तुला काय गंमत वाटते सगळी? गंमत वाटते? तू मला सांगणारा कोण रे? कोण तू मला सांगणारा? अरे सांग ना कोण तू? या घरचा मला मालक समजलास ना तरी चालेल. हे बघ मी अभिराम तात्यांना भेटायला आलोय. त्यांच्याकडे माझं थोडं काम आहे. तुझं काम बीम गेलं खड्ड्यात. चल निघ निघ पहिला इथनं. आता भेटायला आलाय ना भेटू दे ना. अहो तात्या हे स्वार्थी लोक आहेत स्वार्थी. जिथं यांचा फायदा असेल ना तर जाणार फक्त. असू दे तू आज जाऊन चहा घे आणि कामाला लाग. बरं तात्या तात्या हा जर उलट सुलट परत काय बोलला ना तर फक्त मला आवाज द्या. गैर छेडतात ना तसं याला छेडतो की नाही का बघा. हा जातो जातो. बोल काय काम आहे माझ्याकडं? तात्या मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो बघा. हो माझ्या भावाचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका. हे बघ कामाचं बोल. हे बघा कामाचं बोलायला माझे आई बाबा तुम्हाला येऊन भेटतील का? अरे त्यांचं माझ्याकडे काम आहे. माझ्यासाठी राधाला मागणी करायला येणार आहे. मग त्यांना सांग येऊ नका म्हणून. आणि यापुढे तू सुद्धा इथे येऊ नको. याआधी तुझ्या भावाला सांगलाय आणि आता तुला सुद्धा सांगतोय. तात्याचा विचार करणं सोडून द्या. तू जाऊ शकतोस. तात्या ओ थोडं ऐकून घ्या माझं. ओ सारंग दादा खूप चुकीचं वागतोय तुमच्याशी हे मला मान्य आहे. आणि तू बरोबर आहे. अरे तुझी लायकी तरी आहे का? याआधी तुझ्या भावाला सो सांगितलंय तर तुला सो सांगतोय.
राजाचा विचार करणं सोडून द्या आणि परत इथं कधी येऊ नका. तात्या चल चल निघ इथून. तात्या राजाला मिळवणं हा एक मात्र उद्देश आहे माझा आणि तिला मिळवल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. चल तुला चालता उमटला नाही तू. चल निघ इथून. बघ नाहीतर याचे परिणाम फार वाढ होईल. निघायचं आता. अजूनही विनंती करतोय तात्या. नाहीतर काय करशील हे कुत्र्या? राधा, काय राधा, करशील? राधा, काय करते? काय करशील? बोल ना. राधा, राधा, काय कर? बाबा सोडा. राधा म्हणजे कोण वाटली तुला? काय रे बोल ना. रस्त्यावर आहे मी, रस्त्यावरची पडलेली आहे. हा मला माझी मतं नाहीये. हे बघ आता फक्त कोणी तुझ्या मानेवर ठेवले. इथून पुढे तुझी मान उडायला पण कमी करणार नाहीये. राधा, एखाद्या बाईचा अंत बघू नकोस. जीवाने मरशील लक्षात ठेव. निघ इथून म्हणते ना मी. अजून तुला वाटतंय तू राजाला मिळू शकतोस? ठीक आहे तात्या, आता येतोय पण पुन्हा लवकरच परत येईल. ए निघे. पुन्हा इथे यायचं नाही. तुझं हे थोबाड इथे पुन्हा दाखवायचं नाही. होणार. चला सीतेसारखं राधेचंही अपहरण होणार आणि ते मी करणार. राधा काय? अगं हा कुठला तुझा अवतार? नाहीतर काय करू बाबा. अहो तुम्ही समजावलं, त्या आदित्यने समजावलं, तरी सुद्धा या राधेच्या मागे. बाबा अहो आपण नाही म्हणतोय तरी घरी येऊन धमकी देतात ही लोक. कोण सहन करणार आहे सांगा ना बाबा. स्वतःची तोंड आरशात बघत नाहीत, चालल्यात पोरी पटवायला. दीडशाणी. अरे वा, माझ्या घरात वाघीण जन्माला आले. वाघीण. नमस्कार बाबा. नमस्कार. मला अनिरुद्धला भेटायचं होतं. पण तू घरी नाही. आपण कोण? मी अनन्याचा भाऊ. मला असं कळलं आहे की माझी बहीण आपल्या घरात राहते म्हणून अहो तिलाच भेटायला आलो होतो. बोल अनन्या. इथं अनन्यावर कोणीच राहत नाही. तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. अनिरुद्ध तुमचाच मुलगा आहे ना? हो ना. मग तो मला चुकीची माहिती का देईल? काय? अनिरुद्धला तुम्हाला माहिती दिली? अरे पण तो तुम्हाला का माहिती दे? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाबा अहो का खोटं बोलतात? प्लीज जरा अनन्याला बोलवा ना तुम्ही. अरे तुला सांगत नाही तर समजत त्यांना इथे कोणीच नाही. हे बघ तू जाऊ शकतोस. अनन्या, अगं ए अनन्या, अगं बाहेर ये. तुझा भाऊ आलाय. अनन्या. हो कमाल झाली तुमची. अगं ए अनन्या. हो तुम्हाला एकदा सांगितलं पटत नाही का? हो तुम्हाला किती वेळा सांगितलं इथं कोण नाही म्हणून. बाबा अहो पटण्यासारखं तुम्ही बोलतच नाही ना. बाबा जरा मागे वळून पहा. ही माझी बहीण अनन्या. अनन्या अगं तू का आलीस बाई? जा तू पहिले आज जा. अगं नाही तर तुझा गुंड भाऊ तुझा जीव घेईल. जा तू पहिले आज जा. बाबा काही काळजी करू नका तुम्ही. अजिबात काळजी करू नका. सांगते ना मी. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते ना तुम्हाला, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. कारण की नाही अहो या घरात माझं रक्षण करायला, मला वाचवायला माझा भगवान आहे. अगं पोरी माझा आहे. तू आधी पहिले आज जा म्हणतो. बाबा मी सांगते ना तुम्हाला. अहो नका काळजी करू. खरंच सांगते. नका काळजी करू. अगदी निर्धास्त राहा तुम्ही. मी सांगितलं ना बाबा,
माझा भगवान तिकडे उभा आहे. काय म्हणते? अरे हा काय बोलतोय बघ. मीच बोलवलंय बाबा त्याला. अरे अरे पण का तू याला इथे का बोलवला? अरे तुला माहित आहे ना तो कसा आहे तो? हो बाबा, मला सगळं माहिती. हे बघा, तुम्ही आज जा. तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. मी बोलतो त्याच्याशी. चाल. केदार, या बसा. नमस्कार. फक्त लक्षात ठेवा, मी अनन्याचा रक्षक आहे. तिला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी भेट घडवून आणते. बोला तुम्ही. पहिलंच याला म्हणतात पुरुषार्थ. अरे तू गुंड प्रवृत्तीचा आहे. आपल्या या मैत्रिणीला तू ठार सुद्धा मारू शकशील. हे सगळं माहीत असून सुद्धा त्याने तुला इथे बोलावलं. अरे इथे बोलावण्याची हिंमत दाखवली. हा, अरे त्याच्या हिमतीला दाद देणार नाहीस तू? मुलीला धमकावून गरिबांना मारून पुरुषार्थ कधीच साध्य करता येत नसतो. तर त्यासाठी रक्षण करता बनावं लागतं. समजलं? अनन्या, कशी आहेस तू? कशी दिसते मी तुला? अरे आपल्या बहिणीचं वाटोळं करून तू कशी आहेस हे विचारताना लाज वाटत नाही का रे तुला दादा? अनन्या, मी तुझा अपराधी आहे. अगं फार मोठा अपराधी आहे. या हातात गुन्हा घडलाय ग. अरे फक्त अन्यायच नाही केलास रे माझ्यावर, तर पूर्ण उद्ध्वस्त केलंस रे तू. नाही ग, पूर्ण उद्ध्वस्त केलंस. आणि ते सुद्धा अरे एका विचारासाठी मला देशोधडीला लावलेस तू. सांग ना, अरे कसला माज होता रे तुला? आपल्या बहिणीचं सुख तुला पाहावत नव्हतं का? अरे निरंजन बरोबर लग्न करून अरे असा कोणता गुन्हा होणार होता? अरे गुंड मवाली आहेस तू. काय प्रतिष्ठा आहे रे तुझी? सांग ना, काय प्रतिष्ठा आहे? प्रतिष्ठा काय असते ना, ती या घरात राहून बघ. अरे गरोदर अवस्थेत असताना हा अनिरुद्ध माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा राहिला आणि इथे घेऊन आला मला. अख्खा गाव त्याच्या विरोधात राहिला, पण तो एकटा पुरून उरला. अरे चुकीचं पाऊल उचललं ना, म्हणून त्याच्या आई बाबांनी त्याला घराबाहेर नाही रे काढलं. एक मित्र आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी अख्ख्या दुनियेशी लढू शकतो, पण तिचा रक्ताचा भाव मात्र तिच्या जीवावर उठू शकतो. हे आज तू सिद्ध करून दाखवलं. अरे केवढा फरक आहे ना हा. झाल्या गोष्टीचा मला फार पश्चाताप होत आहे ग. मी तुझ्याशी असं वागायला नको होत ग. पण त्याचा आता काय उपयोग आहे रे? अरे तुला पश्चाताप झाला म्हणून माझा निरंजन परत येणार आहे का? अरे माझा गेलेला बाळ परत येणार? नाही ना येणार. आयुष्यभर हे सगळं मला सहन करत राहावं लागणार आहे. प्लीज शांत हो, शांत हो. कशी रे?
अगं माझ्या हातून गुन्हा घडलाय. अगं त्याची शिक्षा तुला जी काय द्यायची तू मला दे. अगं झालं गेलं विसरून जा. अनन्या अगं चल ना ग माझ्या बरोबर घरी चल ना ग. अरे भल्या माणसा, अरे काय काय विसरू मी, सांग ना. काय काय विसरू रे? अरे तुझ्या दहशतीला घाबरून काढलेल्या त्या सगळ्या रात्र विसरू का रे मी? सांग ना. अरे माझं हसतं खेळतं कुटुंब उद्यास येण्यापूर्वी वाटोळ केलंस, हे विसरू का रे? हे विसरू का? अरे काय काय विसरू ती सांग ना. आयुष्याच्या खडतड वळणावर आले रे मी, आणि आता कोणत्या तोंडाने तू माझी माफी मागतोय? आज मला हे सगळं बोलण्याची जी हिंमत दिली ना, तीच हिंमत जर मला तेव्हाच मिळाली असती तर आज माझा निरंजन आणि माझा बचावतो माझ्या आगी चढतोय ग. ही शिक्षा आहे तुला. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, पण तुमच्या कर्माने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हा मी तुला शाप देत नाहीये रे, पण माझा एक एक अश्रू वाया जाणार नाही ना, याची सुद्धा खात्री आहे मला. अगं तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायला, अगं तुझ्या या ढासळलेल्या मनाला सावरायला या भावाला अनन्या एक संधी दे ग. अनन्या एक संधी दे. काय करते तू? 1000 वेळा जरी भीक मागितलीस ना माझ्याकडे, अरे तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. अरे बहीण भावाच्या नात्याला कलंक आहेस रे तू, कलंक. अरे तुला जर का आमचं नातं मान्य नव्हतं, अरे तू समजून सांगायचं होतं ना मला. अरे पण आमच्या जीवावर का उठलास रे तू? अरे मला आयुष्यातून उठून तुला काय मिळालं सांग ना, काय मिळालं रे? अनन्या अगं तुझा हा क्रोध मी समजू शकतो. तुला जेवढी माझी नफरत करायची तेवढी तू कर. पण एकदा माझ्या बरोबर घरी चलला ग. अनन्या घरी चलला. अगं माझ्यासाठी नाही, किंवा आपल्या आईसाठी तरी घरी चलला ग. हे बाप मी कुणासाठी सुद्धा येणार नाही. फक्त आईला जाऊन माझा एक निरोप दे. एका चांगल्या मुलाची तू आई होऊ शकली नाही. या तुला अपयश आलं, आणि या अपयशानं माझ्या आयुष्याचं मात्र वैरण वाळवंट झालं रे. अरे चूक तुझी होती रे, पण शिक्षा मात्र मला भोगावी लागली. माझ्या वागण्याचा, माझ्या या स्वभावाचा दोष आईला का देतेस ग? आईला का देतेस? दोष तिलाच देणार मी, कारण मुलं घडवण्याची प्रक्रिया आईपासूनच होते. अरे तिच्या जडणघडणमध्ये कदाचित खोट पडली असेल म्हणून तू कुणाचाच होऊ शकला नाहीस दादा. अरे कुणाचाच होऊ शकला नाहीस तू. आणि माझ्याशी असं वागण्याचा जर का तुला खरोखरच पश्चाताप होत असेल ना, तर माझ्यावर एक मेहरबानी कर. माझ्या ना, अरे माझ्या पाठच्या बहिणीशी तरी असं वागू नकोस रे. नाही वागणार ग, नाही वागणार.
नाही पुन्हा असं घडणार माझ्या हातून. अरे तू फक्त घरी चल ना ग. चल ना ग. हे बघ, तुला पुन्हा सांगते मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. काय मग तू इथे राहणार आहेस का? ते सुद्धा मला माहित नाही. अनन्या अशी काय करतेस ग? चल ना ग घरी. अगं वादळ सर्वांच्याच आयुष्यात येतं, तसं तुझ्याशी आलं. अगं त्यातून आपल्याला सावरायचं असतं. अनन्या असं डळमळायचं नसतं ग. अनन्या चल ना ग घरी. अनन्या ऐक ना ग. नाही येणार मी. अरे माझ्या आयुष्याचं वैराण वाळवंट तू केलंस रे. माझ्या या सगळ्या अवस्थेला जबाबदार तू आहेस दादा. आणि आता मला सावरायला आलेस तू. अरे जेव्हा मला सावरण्यासाठी आधार देण्यासाठी मला तुझे हात हवे होते, त्यावेळी नाही दिलास रे तो आधार मला. आणि तेव्हा तेच हात माझा गळा घोटायला तयार झाले होते रे. झाले अगं झाले माझ्या चूक झाली ना ग. अगं एक नाही 1000 वेळा चूक झाली माझ्या हातून. अनन्या अगं मला माफ कर ना ग. अनन्या मला माफ कर. असाच मान्य करत राहा आणि रोज नव्याने पुन्हा पुन्हा मरत राहा. जशी आज मी मरते ना तशी जाऊ शकतो. अनन्या असं करू नकोस. अगं आपल्या अनन्याला घेऊन येतो असा मी आईला शब्द दिलाय ग. आईला शब्द दिलाय. हो आणि मी स्वतःला शब्द दिलाय. माझा जीव गेला तरी चालेल, पण त्या घरात मी पुन्हा कधीच येणार नाही. काय करतेस अनन्या? हो फक्त जाण्याआधी एक काम कर माझं. अनिरुद्धला भेटून जा. कारण त्याने तुला इथे बोलावलंय. अनिरुद्ध थँक्स अनिरुद्ध. अनिरुद्ध माझं बोलणं झालंय आता. फक्त याला सांग इथून निघून जा. अनन्या असं करू नको ना काय. अनन्या ऐक ना काय. ऐक ना. पुन्हा सांगते मी तुला. आणि पुन्हा इथे कधी येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. समजलं? आपला विषय इथे संपला. अनन्या ऐक ना का. अनन्या समजूत काढून आणायला माझ्या बहिणीला घरी. हे बघा केदार, शब्द देत नाही तुम्हाला, कारण ती आता कुणाचाच ऐकण्याच्या मूड मध्ये नाही. केदार आहोत, मला वाटतं आता तिचं आयुष्य तिच्या मर्जीने तिला जगू द्या. कसं राहायचं, कुठं राहायचं हे तिलाच ठरवू द्या. हो केदार, खूप सोसलाय हो तिने, खूप सोसलाय. तिचा सांभाळ कराल ना तुम्ही. तिची काळजी वाटते हो, काळजी वाटते. अनिरुद्ध काळजी घ्या.
सांभाळून राखणं हेच माझं आता कर्तव्य उरलं आहे. काळजी घ्या माझ्या बहिणीची, काळजी घ्या. अरे जेव्हा कधी माझी गरज लागेल तेव्हा तुम्ही मला अवश्य बोलवा. मी नक्की येतो. अनन्या, आई वाट बघते ग. आईला काय सांगू अनन्या. अनिरुद्ध, राधा खूप रडते रे. अगं अपेक्षित आहे, तिने रडायलाच हवं. हे बघ, आता तिला त्रास होईल, पण आता ती रडली तर तिचं मन मोकळं होईल. नाहीतर तिला जो हा होणारा त्रास आहे ना, तो तिला मानसिक तणावाकडे घेऊन जाईल आणि मग तिला सावरणं आपल्याला खूप कठीण होऊन जाईल. हे बघ, मला वाटतं ती लवकरच बरं होईल. अनिरुद्ध, तू तिची खूप काळजी घे. बघ, मी सांगते तुला, तू घेशीलच काळजी. मला एवढी खात्री आहे. तू तिची जास्त काळजी घेतेस आणि तू तिची जर जास्त काळजी घेतलीस तर तिला एक जवळची मैत्रीण लाभेल राहील. तिच्या भूतकाळातून बाहेर पडायला तिला मदतही होईल. हो रे, मी प्रयत्न करतेच आहे आणि प्रयत्न करत राहील. थँक्स राधा, थँक्स. अनिरुद्ध, थांब ना, मी एक विचारू का तुला? अगं विचार ना, परवानगी कसली मागतेस? नाही म्हणजे राधा तुला इथून जाऊ नये असं वाटतं ना? हो, राधाही जाऊ नये असं वाटतं आणि अनन्याही जाऊ नये असं वाटतं. अनन्या इथेच राहावी असं वाटतं ना तुला? हो. मग एक काम कर ना, तू तिला इथे थांबवून घे ना. तू थांबवून घे ना तिला इथे, प्लीज. ऐक ना, ती घरी सुद्धा नाही जाणार आहे, कारण ती तिच्या घरच्यांचा खूप राग करते. त्यामुळे ते इकडे सेफ राहील असं मला वाटतं. हे बघ राधा, अगं ती इथे राहील असं मला वाटतच नाही. का? आहे बघ, तू तिला इथून कुठेही जायला द्यायचं नाही, मला नाही माहिती. तू इथे थांबवून घे तिला. अरे घरी जाणार नाही, इथे राहणार नाही, मग ती जाणार कुठे सांग ना मला. नाही अनिरुद्ध, तिने कुठेही जायला नाही पाहिजे. तू थांबव तिला, मी समजावेन तिला. तू पण आहेस ना. थँक्स राधा, थँक्स. मनापासून आभार मानतोयस याचा अर्थ कळतोय मला अनिरुद्ध. सांगणार नाहीस, पण तूही अनन्यात गुंतत चाललेस. जर तुझं अनन्यामध्ये सुख असेल ना, तर मी तुला तिच्या आयुष्यात आणायला कमी नाही करणार. यालाच तर खरा त्याग म्हणतात ना. तेही तसेच होते, तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. झाला उशीर
आला न गंध त्यांना, आला न गंध त्यांना, आला न गंध त्यांना, केव्हाच चंदनाचा सारे उगाळले ते कोळसेच होते. तू भेटतोस तेव्हा मी बोललेच नाही. तू भेटतोस तेव्हा माझे असेच होते. तू न बातले तारे, तू न बातले तारे, माळलेस का, माळलेस का, माळलेस का तेव्हा तू न बातले तारे.
माझ्याशी बोल जरा. राधा, आठवणींच्या गर्द छायेतून ना बाहेरच पडता येत नाही ग मला. अगं तू भूतकाळात राहशील तर तिथेच अडकून बसशील. मी तुला समजावते ना, एक बारकी बहीण म्हणून तरी ऐकत जा माझं कधीतरी. तू त्याच्यात अडकत बसलीस ना तर तुझं पुढचं कसं व्हायचं ग? राधा, अगं हे सगळं कळतंय ग मला. मग पण अगं जाणाऱ्या जीव अडकला ना की असणाऱ्या सुद्धा जगायची इच्छा राहत नाही ग. अगं जाणारे जातात, येणारे येतात, ही दुनियाच अशी आहे ना. आपण धीर सोडून कसं चालेल सांग मला तू. पण खरं सांगू का ग राधा, काय? अगं माझ्या जगण्याला ना काही अर्थच उरला नाही बघ आता. असं नाहीये बोलायचं, असं काहीतरीच काय बोलतेस. ऐक ना, मी थोडा विचार केलाय बघ, तुला पटलं तर मला सांग. ग बोल ना, कसला विचार केलाय? अनन्या, हा बघ ना, तू इथे आलीस तेव्हा तू अनिरुद्धला नवऱ्याप्रमाणे जपत होतीस की नाही, तशीच ही अशी जपणूक तू आयुष्यभर करशील ना त्याची. राधा, मला काय बोलते आहेस तू? मला वाटतं अगं मी त्याला जपत होते, पण त्यावेळी मी स्मृतीभ्रंची शिकार झाले होते ग. मला काही आठवत नव्हतं. मी त्याला माझा नवरा समजत होते. मी सांगितलं तुला हे सगळं. अगं हो, मग काय म्हणायचंय ग तुला? पण तुम्ही दोघांनी लग्न करा ना. राधा, अगं अनिरुद्धचं पण तुझ्यावरती प्रेम आहे. राधा तू काय बोलते आहेस, कळतंय का तुला? अनन्या, अगं अशी नको ना करू. ऐक ना, मी तुझ्या समोर हात जोडते. हे बघ अनन्या प्लीज तुझं प्रेम आहे राधा. अगं तुझं प्रेम तू मला काय देतेस? बोल ना. माझ्या प्रेमाला काय अर्थ आहे ग अनन्या? सांग ना काय अर्थ आहे? एक तर मी प्रेम केलंय मी. मला वाटतं तुम्ही दोघांनी लग्न करावं. नाही अनन्या, आता नाही म्हणायचं नाही. बहीण आहे की नाही मी तुझी, आहे की नाही? हे बघ, मी तुझ्यावर हात जोडते. अगं तो प्रसंग तेव्हा तसा होता का राधा? तुम्ही पूर्णपणे विस्मरणात गेले होते. तुला किती वेळा सांगू मी? मला मागचं काही आठवत नाहीये. तुला 10 वेळा सांगू का ग मी? शांत हो जा. आज माझ्यावरती एवढे उपकार कर. तू आज जा. मी आत्ता बाबांना सगळ्यांना सांगून टाकणार आहे. तू आज जा. राधा तू असं नाही करू शकत. तुला माझी शपथ आहे अनन्या. आतमध्ये जा, मी तुझ्यासमोर हात जोडते. राधा, आज जा अनन्या. वेडी झालीस राधा, खूप वेडी झालीस. अनन्या शांत हो. तू आज जा अनन्या. हात जोडून विनंती तिला करत आहे, पण समजून स्वतःच्या मनाची काढतायस राधा. असं काही नाहीये रे. तू काय पण बोलू नकोस. तू आहेस ना माझा मित्र. माझ्यासाठी अगं मित्र आणि जोडीदार यामध्ये खूप फरक आहे राधा. जोडीदार या शब्दाला मी कधीच वजाबाकी केले माझ्या आयुष्यात. या घराचा कधी विचार केले आहे? ज्या आई वडिलांना दर्जा दिला आहे त्या आत्या आणि बाबांना काय वाटतं याचा एक वेळ विचार कर. स्वतःला काय वाटतं त्यापेक्षा त्या देव माणसाला काय वाटतं त्याचा विचार कर. त्यांचा विचार कर म्हणजे तुझा विचार कर. असंच म्हणतोयस ना तू? बोल ना आदित्य, असंच म्हणतोयस ना? अरे तुला म्हणजे मैत्री नकोय, हवे ती फक्त बायको. वा राधा वा, तुझ्या सोयीप्रमाणे अर्थ काढलीस ग. नाही रे, असं काहीच नाहीये. जाऊ दे. ऐक ना, तू बोलतोयस एवढं तर तुझ्या या सगळ्या विषयावरती मी विचार करेन, नक्की करेन. खूप वाईट वाटलं. एकदा विचाराचं वाटलं म्हणून मी तुला विचारलं. तू नाही म्हणालीस, विषय त्या दिवशी संपला. त्यानंतर फक्त मी मैत्री जपली ग. आणि त्याच मैत्रीवर तू संशय घेतलीस राधा. नाही रे, मला खरंच कळत नाही मी काय करते काय बोलते.
माझ्यासमोर फक्त एक काळा कुठं अंधार आहे. काय करू रे? मला कुठल्याच निर्णयावरती यायची हिंमत होत नाहीये. कुठल्याच निर्णयावरती मृगजळाच्या मागे धावणं आधी बंद कर. तुझ्या आयुष्यातील अर्धा अतिगुंता संपेल. निर्णय घेणं सोपं जाईल. चल येतो मी. थांब आदित्य, असं रागावून जाऊ नकोस. मला विचार करायला थोडा वेळ दे. अगं तुला हवा तेवढा वेळ घे. हे आयुष्य तुझं आहे आणि निर्णयही तुझा आहे. मी माझं कर्तव्य पार पाडले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हा मित्र तुझ्या कायम सोबतीला असेल राधा. अरे मित्र म्हणून नव्हे, मी विचार कशासाठी करायचा म्हणते तुला कळत नाहीये का? आदित्य, अरे आपले आई बाबा आत्या जे विचार करतात ना, तो विचार आता मी सुद्धा करायचा निर्णय घेतलाय. हे बघ, कुणावर मेहरबानी करण्याची काही गरज नाहीये. तू तेच कर. तुझा अंतरात्मा तुला निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल. अरे तू असा का बोलतोयस? मी या घराचा विचार करायचा, तुमचा विचार करायचा, तर तुम्ही मला स्वार्थी समजताय? अरे मी स्वार्थी नाहीये रे. मला फक्त निर्णय घ्यायला वेळ लागणार एवढंच. जाऊ राधा, हे बघ, अगं मी कायम समजून घेईन तुला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्या सोबत असेल. काही काळजी करू नको राधा. नक्की? काही काळजी करू नको. असाच राहशील ना माझ्यासोबत मित्र म्हणून? कायम रागवणार नाहीस ना? कायम तुझ्या बरोबर असेल मी. चालेल. बाकी कसे आहेत रे घरातले? अगदी सगळे बरे आहेत. हो ना? हो. चालेल. आदित्य, पण मी काय करू? मी माझ्या मनाचा विचार केला तर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला मी दुखावते, पण असं नाहीये, माहितीये ना तुला. जाऊ दे. तू सोबत राहा, माझ्या फक्त सोबत राहा. मी कायम असेल तुझ्या सोबत राधा. तू काही काळजी नको. चालेल. चल ये आता, उशीर होईल तुला. ए, काय चाललंय? काय चाललंय काय तुमचं? काय चाललंय? तू कशाला विचारतोस काय चाललंय? चालता हो इथून. हे बघ, तुला मी बोललो होतो या भडव्याला तुझ्या आयुष्यातून बाजूला कर. मी तुला बोललो होतो. ए हराम खोरा, काय बोललास रे? आदित्य, काय बोललास? आणि काय करशील तू? हा, काय करशील? काय करशील बोल ना. हा, तुला बोल. तुला अरे तुझ्यासारखे भरपूर पाहिलं मी. कायमचा बाजूला केला. सांगितलं होतं ना, आपल्या मार्गात जो कोणी आडवा येईल त्याची हीच अवस्था होईल. मग आता असाच कर. अरे माझ्या वाट्यात राहून खूप मोठी चूक केली. माझा घात केला. आदित्य, आदित्य. तुला कोणी सांगले नको ते धंदे करायला? त्या हरामखोरानं सोन्यासारख्या पोराचा घात केला आणि आपण काय गप बसून राहायचा काय? अहो काय फरक पडला नसता. मी मेलो असतो तरी, पण त्या हरामखोराला संपूर्णच मेलो असतो मी. अरे गप्पच म्हणे मेला असतो तर काहीच फरक पडला नसता. अरे कुटुंबाला खूप फरक पडतो. अरे तुझं काय झालं असतं तर तुझ्या बायका पोराने काय करायचं होतं? अंतुरावर खेळलेल्या तुझ्या आईचं काय, याचा कधी विचार केला होता? अहो तात्या,
अहो आपल्या आदित्यला त्यानं ठार मारला, तर आपण त्याला मोकळाच सोडायचा? अरे त्यासाठी कायदा आहे ना, ठेवा ना कायद्यावर विश्वास. अरे तुम्ही कशाला काय हातात घेता? अहो कायदा काय करील तर करील, पण मी मात्र त्याला जिता सोडणार नाही. हे बघ, मूर्खासारखा काहीतरी बोलू नकोस. अरे ते गुंड आहेत, ते काही करते. हे बघ, तुझं नशीब समज, वेळ थंड तिथं पोचला म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझा सुद्धा त्याने मुर्दा पाडला असता. अशीच सर्वांची समजूत घाला. अरे हराम खोरा. पांड्या, एकदा तुला सांगितलं समजतं ना, जा निघ तू आता. हो तात्या, हे बघ तुला जा सांगितलं ना. दादा, अरे जा. बरं झालं त्याला जायला सांगितलं. एकदा वाचला होता माझ्या हातून, आता दुसऱ्यांदा नक्कीच मेला असता. समोर ज्याला कमजोर समजणं हीच आपली चूक आपल्या सर्वनाशाला कारणीभूत होते, हे विसरू नको. अरे अन्याय सहन करणारा व्यक्ती न्यायाच्या दिशेने केव्हा जाईल हे स्वतः समजतो. तू काही काळ ते समजू नकोस. अरे काळविटानं वाघाचं पोट फाडलं ऐकवत आहे ना तुझ्या? तात्या, हो मला कुठे हा दंतकथा ऐकून बसला. हा, मी तुम्हाला एक सल्ला द्यायला आलोय. हे बघा, माझ्या भावाच्या हातून काल जे घडलं ते फार चुकीचं आहे. आदित्य आपल्यातून गेला, त्याचं दुःख आहे मला, पण अविनाश माझा भाऊ आहे. तो यात कुठेही अडकता कामा नये. तात्या, तुम्ही समजदार आहात. तुम्ही तर तुमचं तोंड बंद ठेवायचंच आहे, पण त्याशिवाय बाकीच्यांनाही सांगायचं. आणि खास करून राधा आणि अनिरुद्धला. नाहीतर तात्या, त्यांचाही नंबर लागू शकतो. आता विचार तुम्ही करा, तुमच्या मुलांना तुम्हाला जगताना पाहायचंय, मरतात. ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मरणार तुझा भाऊ आणि त्याच्याबरोबर कदाचित तू सुद्धा. अच्छा, जर तुम्हाला मरणाच्या दारातून बाहेर यायचं असेल तर कायद्याच्या स्वाधीन कर तुझ्या भावाला आणि केलेल्या कृत्याचा पश्चाताप करायला सांग. म्हणजे तुमचा पोरगा मारणार आम्हाला, हा, आणि आम्ही ते बघणार. अरे वाघ आहे तो, कदाचित फाडील तो तुम्हाला, पण तो कायद्याचं उल्लंघन करणार नाही, कारण तो माझ्या शब्दाबाहेर नाही. पण तू जर कायद्याच्या दराला विकत घेऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलास, मात्र तो तुला गाडल्याशिवाय राहणार नाही, विसरू नको. एवढा फाजील विश्वास आहे आपल्या पोरावर? अरे विश्वास नाही, पक्की खात्री आहे मला. आवरा, त्याला आवरायचा, नाहीतर संपून जाईल माझ्या हातून तो. लक्षात ठेवा. हे मोकाट सुटलेल्या कुत्र्यानो, अरे जेवढा भुकायचंय तेवढा भुकून घ्या. तुमचा मी पुरेपूर बंदोबस्त करणार आहे. अरे आदित्य माझा मित्र नव्हे, तर भाऊ होता, भाऊ माझा. त्याच्या खुनाचा बदला मी जरूर घेईन. एक तर त्याला फासावर लटकवीन, नाहीतर स्वतःच्या हाताने त्याचा खून करून टाकेन, पण बदला जरूर घेईन. तुला माहितीये का, या जगात सर्वात मोठं दुःख काय आहे माहितीये का? जवान पोराच्या मैताला बापानं खांदा देणं. समजलं? अरे उगाच या बापाच्या खांद्याचं ओझं बनवू नकोस. अरे या वयात झेपणार नाही त्यांना हे. आज सल्ला मी तुला देतो. अरे कदर कर त्या बापाची. आतापर्यंत त्याने तुम्हाला सहन केलं,
अरे आयुष्यभर त्याच्यासाठी काही केलं नाहीस. निदान आता तुमचं मरण त्यांना पाहायला लावू नकोस. फारच मनावर घेतलंयस रे. फारच मनावर घेतलंय. सरणावर निर्जीव होऊन पडलेल्या माझ्या मित्राच्या प्रेतावर हात ठेवून शपथ घेऊन आलोय. एकालाही सोडणार नाही, लक्षात ठेव. माझ्या मुलाने काय सांगितलं ते ऐकू आलं नाही तुला? काय ऐकू आलं ना? अरे याच ठिकाणी आमच्या एका मुलाने शेवटचे डोळे मिटताना बघितलेत आम्ही. शिक्षा तर तुझ्या भावाला होणारच. ती सुद्धा फाशीची शिक्षा. बघत राहा. हे बघ सुमित्राई, आज अनिरुद्धचे आई वडील रडतायत. कळलं? उद्या तुमच्यावर वेळ येईल ती. हेच सांगायला मी येणार आहे तुझ्या घरी, तुझ्या बापाला सांगायला. असं मग बघ या घराचं कसं स्मशान करतो ना ते बघ. कोणाच्या घराचं स्मशान होत आहे ना ते बघतेच मी आता. मी आहे खंबीर माझ्या मोराच्या पाठीशी. धमकी देऊन जातो जेव्हा तेव्हा येतो तेव्हा. अनिरुद्ध, लढाई तर आपण लढायची. हो आई. पण कायद्याचा आधार घेऊनच. अगं आई, या लोकांनी कायद्याच्या रक्षकांना आपले हस्तक बनवून ठेवले. त्यामुळे कायद्याची बाजू किती साथ देईल ना ते आता नाही सांगता येणार आई. हे बघा अनिरुद्ध, कायद्याचा आधार घेऊनच लढाई लढायची. त्यांना काय करायचंय ते करू दे. अरे मला खात्री आहे ना विजय हा सत्याचाच होईल. तू नको काळजी करू, पण कायद्याचाच आधार घ्यायचा. प्रयत्न तोच राहील आई माझा. पण हे बघा, तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. अरे आमची काळजी करू नकोस तू. हे बघ, तू आधी तुझी काळजी घे. हो, तुमच्या आशीर्वाद आहेत बाबा माझ्या पाठीशी. हे बघा आई, बाबा, थोडे दिवस तुम्ही कधी बाहेर पडू नका. राधा, आणि राधा, काय झालंय? राधा, हे पोरी,